मित्रांनो नमस्कार. आज आपण लोकोस 2.1.22 या अपडेट व्हर्जनमध्ये समूहाचा मेंबर इनॅक्टिव्ह कशा पद्धतीनं करावा याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. मित्रांनो व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण होणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुम्ही जो मेंबर इनॅक्टिव्ह करणार आहात तो पूर्णतः इनॅक्टिव्ह होईल. अन्यथा तुम्ही जर एखादी स्टेप मिस केल्या तर तुमचा मेंबर इनॅक्टिव्ह होणार नाही आणि तुम्ही जर चुकीची स्टेप फॉलो केल्या तर तुम्ही अपलोड केलेला पूर्ण डाटा डिलीटसुद्धा होऊ शकतो. त्यासाठी व्हिडिओ लक्ष देऊन पहा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर लोकोसचे आणि इतरही अनेक अपडेट येतात, ते अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. त्यासाठी बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करून ठेवा, जेणेकरून चॅनलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला लोकोसो ॲप लॉग इन करायचं आहे आणि समूहाच्या नावावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ज्या समूहातील सदस्य आपल्याला इनॅक्टिव्ह करायचा आहे त्या समूहाच्या नावावर क्लिक करायचं आहे, संख्येवर क्लिक करायचं आहे. त्या समूहातील सर्व सदस्य आपल्या समोर येणार आहेत. समूहामध्ये जेवढे सदस्य आहेत तेवढे सदस्य दिसण्यासाठी वरती पहा शो ऑल मेंबरचा जो बॉक्स आहे त्यावर क्लिक करायचा आहे, जेणेकरून समूहातील सर्व सदस्य आपल्याला दिसतील. या ठिकाणी पहा, लक्ष देऊन थोडंसं पहा. आपण एक मेंबर इनॅक्टिव्ह करणार आहोत, तर जो मेंबर आपण इनॅक्टिव्ह करणार आहोत त्या मेंबरच्या नावावर आपल्याला क्लिक करायचं आहे, त्या सदस्याच्या नावावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पहा, शशिकला हा एक मेंबर आहे, त्याच्या नावावर आपण क्लिक केलेलं आहे, त्यांना इनॅक्टिव्ह करणार आहोत. आपल्याला तारीख सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपल्याला ओके बटनवर क्लिक करायचं आहे. सदस्य समूहातून का जात आहे त्याचं कारण सिलेक्ट करायचं आहे आणि सेटलवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अपलोडवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला ठराव या ठिकाणी अपलोड करायचा आहे. या ठिकाणी आपण ठरावाचा फोटो घेणार आहोत आणि ठराव अपलोड करणार आहोत. अशा पद्धतीनं आपण ठराव अपलोड केलेला आहे. सेव्ह अँड अपलोडवर क्लिक करायचं आहे. आपला हा जो ठराव आहे तो आता अपलोड होणार आहे आणि आपला सदस्य इनॅक्टिव्ह होणार आहे. असा मेसेज येणार आहे. आपल्याला यसवर क्लिक करायचं आहे. आपण यसवर क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीनं ही प्रक्रिया होणार आहे. इनॅक्टिव्ह मेंबर अशा पद्धतीनं होणार आहे. थोडासा वेळ घेईल ॲप आणि त्यानंतर आपला मेंबर इनॅक्टिव्ह होणार आहे. हा मेसेज येणार आहे आणि आपला मेंबर इनॅक्टिव्ह झालेला आहे. आता मेंबर इनॅक्टिव्ह झालेला आहे की नाही हे कशा पद्धतीनं पाहायचं, यासाठी आपल्याला बॅक यायचं आहे. आपण वरती जे बॅकचं बटन आहे त्या बटनवर क्लिक करणार आहोत, बॅक येणार आहोत. शो बटनवर क्लिक करून सुद्धा आपल्याला सर्व मेंबर पाहता येणार आहेत. तर या ठिकाणी पहा, सुरुवातीला आपल्याला त्या मेंबरच्या नावावर लॉक आलेलं दिसणार नाही, परंतु ज्यावेळी आपण बॅक येऊ आणि तो जो आपला समूह आहे त्या समूहाच्या नावासमोर ज्या 3 रेषा आहेत त्यावर क्लिक करायचं आहे. डाउनलोड डाटावर क्लिक करायचं आहे आणि डाटा आपल्याला डाउनलोड करायचा आहे. डाटा डाउनलोड केल्याच्या नंतर परत आपल्याला आपल्या समूहाच्या नावावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो, पहा या ठिकाणी आपला मेंबर इनॅक्टिव्ह झालेला आहे. या समूहातील संख्या कमी झालेली आहे. ज्यावेळी तुम्ही या संख्येवर क्लिक करून पाहाल आणि शो ऑल मेंबरवर क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला या आपल्या समूहातील सदस्य इनॅक्टिव्ह झाल्याचं निदर्शनास येणार आहे. तर अशा पद्धतीनं पहा, आपल्याला सदस्य इनॅक्टिव्ह करायचे आहेत.
तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपला मेंबर इनॅक्टिव्ह झालेला आहे. या ठिकाणी पहा मेंबरच्या नावासमोर लॉक आलेलं आहे आणि या ठिकाणी चेकबॉक्स दिसत नाही. याचा अर्थ हा मेंबर आपला लॉक झालेला आहे आणि BPM-IDला गेलेला आहे. या ठिकाणी परत एकदा लक्षपूर्वक पहा. ज्या ठिकाणाहून आपण समूह ऑनलाईन अपलोड करतो, लॉक करतो, त्या ठिकाणी पहा समूहाच्या नावासमोर आपल्याला समूहातील सदस्य संख्या दिसते. त्या संख्येच्या बाजूला जे 3 टिंब आहेत त्या टिंबावर क्लिक केल्याच्या नंतर खालून दुसरा जो डाउनलोड डाटाचा ऑप्शन आहे, या डाउनलोड डाटावर क्लिक केल्याच्या नंतर या समूहामध्ये जे काही आपण बदल केलेले आहेत, चेंजेस केलेले आहेत, ते तेवढेच बदल सर्व्हरला सेव्ह झालेले आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होतात आणि केलेले बदल आपल्याला या ठिकाणी दिसतात. त्यामुळं आपल्याला ही स्टेप लक्षपूर्वक करायची आहे. डाउनलोड डाटावर क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपण जे काही बदल या समूहामध्ये केलेले आहेत ते आपल्याला दिसतील. तर आपण सदस्य इनॅक्टिव्ह केल्याच्या नंतर ही प्रोसेस करायची आहे आणि आपण केलेला बदल आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. चुकीची स्टेप फॉलो केला तर डाटा डिलीट पण होऊ शकतो. आशा करतो की तुम्हाला लोकोसमध्ये मेंबर इनॅक्टिव्ह कशा पद्धतीनं करावा याची माहिती समजलेली असेल. परत एकदा विनंती आहे मित्रांनो, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत चॅनलचे अपडेट्स वेळेमध्ये येतील. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.